लाडकी साक्षी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अविनाश. जसं मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये आपल्या नवीन हिंदी चॅनल बद्दल सांगितलं होतं, तर मला असं वाटतंय तुम्ही सर्वांनी आपल्या पहिल्या हिंदी शॉर्ट फिल्मचा टीजर नक्कीच पाहिला असेल. मित्रांनो, या रविवारी 10 वाजता सॅटर्डे नाईट ही शॉर्ट फिल्म रोहिदास एंटरटेनमेंट या चॅनलवरती येणार आहे. तर मित्रांनो, पाहायला विसरू नका. आणि जसं तुम्ही 11वी पहिलं प्रेम या वेब सिरीजला भरभरून प्रतिसाद दिला, तसंच आपल्या नवीन चॅनलला पण सपोर्ट करा. आणि हा, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेजारी दिलेल्या आय बटनावर क्लिक करा आणि नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला शॉर्ट फिल्म कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि रोहिदास एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आय झाली का भाकर? झाली असले तू वाढ, मला बाहेर जायचंय. अगं तुला भाकर वाढा सांगितली होती, अजून नाही वाढली होय? आहे, मला 50 रुपये दे. माझ्याकडे पैसे नाहीत. हा, तुझं असंच असतं, मी पैसे मागितले की तुझ्याकडे पैसेच नसते ती. अरे माझ्याकडे पैसे नाहीत तर आणू कुठून? लोकांच्या पेरणी झाली तरी आपली पेरणी व्हायना का? तर बी नाही. मग तू गेल्या वर्षीच भात ठेवलं होतं ना बियाला? अरे ठेवलं होतं ना, पण त्या दुखाळ्या उंदरांनी मुडद्यांनी सगळं खाऊन टाकलं. उंदराने खाल्लं ना, मग नवीन बिया आणून पेरायचं की. नवीन बिया आणायचं आणि त्याला काय दात पाडून आणू? त्याला काय पैसे लागत नाही? मी एकटी बाई काय काय करणार? आय, माझी भाकर संपली, कधी द्यायचे पैसे तू? घे. बस मला. हव्या, अरे कधी आलंच? हा, रात झालोय. अरे आवाज तरी द्यायचा. बरं चल, जायचं आपल्याला. हा, चल. आहे, ए आहे. अरे कशाला ओरडतो एवढ्या मोठमोठ्यानी? तुला जर आता पैसे पाहिजे असतील तर माझ्याकडे पैसे नाहीत बरं का. अगं पैसे नाही, इकडे बघ की काय आणलंय. हे बघ. हे काय आणलंस? आणि अगे हे बी भात आहे, आणि हे कुठून आणलंस? टाकीवरनं. टाकीवरून? तुझ्याकडून कुठून एवढा पैसा आला? अरे मी सकाळी बोलले म्हणून का चोरी बिरी केलीस का काय? अगे नाही, आव्यानं मोबाईल घ्यायला पैसे साठवले ना, तेच दिलेत. मैद्या, खरं खरं सांग, हे कुठून आणलंस? खरंच आहे ना, पैसे दिलेत. नक्की? पण तू हे खरं सांगतोय ना? अगं हो. हा मावशी, खरं सांगत येतो. मावशी, अगं बी तर आणले, पण पेरायला आहोत कुठे तुम्हाला? अरे त्या मारत्या दादाला सांगितलंय यंदाचं वरीस तुझं आऊत आम्हाला दे आणि जो काही पेंडा होईल ते तुला घे बाबा. बरं केलं मावशी. अगं ऐन वेळेला आहोत नाही भेटत मग. आव्या, अरे तू साठवलेल्या पैशाचं सगळं बी आणलंस आणि आता तू मोबाईल कसा घेणार? अगं मावशी, परत साचलं ना पैसे तेव्हा घेईल ना मोबाईल. पण आता बी महत्वाचं होतं ना, म्हणून आम्ही बी पहिलं आणलं. आणि सगळेच पैसे नाही संपलं, यातले काय पैसे उरलत पण. मैद्या, जा तेवढं मारुती काकाला सांग शेतावर आऊत घेऊन ये. काका हे घ्या.
काका मी आणू का आहोत नाही आहोत तुम्ही ए मैरिया जमतंय का तुला हा मग काय तुझ्याकडे आहे का मी माहित आहे काका याला धरा हो मी बघतो त्या कोंबडीला अडकला ना मध्ये अगं काय कोंबडे कवा नव्हते शिकायला लागलो तू आणि तू लागलीच इज्जत काढायला ऐ इज्जत काढायला इथं काय गाव आलाय का बघायला तुझी आई तर हाय आणि तू गावातला माणूस आहे आणि गावातल्या माणसाला माहित नाही का तू कसा आहे ते अगं पण शिकत होतो नाही मी काय मग शिकलास का आता बघितलंस ना इथून इथपर्यंत गेला आणि त्याच्यात काय शिकला तू हा मग तू कशाला आल्या तिकडे जात इतकं? ऐ, मी कुठं पण जाईन तुला काय करायचंय हा तू कुठं पण जा पण आमच्या शेतात येऊ नकोस एक तर तू आहेस कोंबडी सगळं खाऊन टाकशील आमच्या शेतातलं दाणं झालं पंचन जग करून हसायचं का मी लय बोललास बर का मायऱ्या मी आपली चालली होती आमच्या शेतात दिसलास तू म्हणून आले मग आलीस ना आता आता आईन मी आम्ही दोघं काम करतोय आम्हाला बी करू लाग मग जाऊ आपण आता आईचं नाव घेतलंय ना म्हणून तुझी मदत करणार आहे नाहीतर मी कशाला तुझी मदत करू मग शानी चल नीट बोलायचं हा कोंबडे चल बाया माझी मदत कर कोंबडे कोमल कोंबडी sorry. परत बोल कोमल जरा मदत करतेस का हा असं वागायचं हा, चल काके आले ग मी काय ग कोमल का तू माझ्या मायराशी सारखी भांडत राहते अगं ए काके मी नाही भांडत त्याच्याशी तोच सारखा माझ्याशी भांडतो अगं तुझ्यातच काहीतरी गोम असेल तेव्हा तो तुझ्याशी भांडतोय आम्हाला तो कुणाला काहीच बोलत नाही काके माझ्यात काय गोम नाही तू त्याला ना लाडावून ठेवलाय परश्या फारून ठेवलाय कसला शापारून लय गुणाचं आहे माझं पोरते तुझं पोरलंय गुणाचं आहे हा, मग? माहिती का तुला आमच्याशी कसं वागते कसं वागतंय कसं वागते म्हणजे अगं एक नंबरचा आगाव आहे तुझ्या समोर आलं ना की गरीब गाय सारखं वागतं आहेच तो गरीब गाय ते तुझ्या समोरच तेवढा आगाऊपणा दाखवतोय माझ्या समोर नाही दाखवत एवढा तुला माहित नाही मी त्याला भांडते न बोलते ना म्हणून तुझ्यासोबत नीट वागतोय नाही तर तुझ्यासोबत पण भांडत असता तो होय खरंच हा मग बर पण लय भांडत नको जाऊ ग नाही ग हे खोटं खोटं भांडण आहे लय नाही भांडत काय ग कोमले तुमचं झालं का भात पेरून अगं हा पेरलं कधीच पर मोडवलंय आता होय हा बरं बाई बरं काके हा मी आता थोडं करू लागते हा आणि जाते मला पडाळीवर जायचंय बर चल भाकर नाही केली अजून भाकर ना तुला कोणा सकाळ भाकर देऊ ए चांगलं गे पोट त्याला याड लागले जांभळ येड्या ए बाब्या मारायचंय का तुला का रे हा काय येड्यावानी करतोय उगाच खाऊ खाऊ काय खाऊ खाऊ सायलीच्या नाच पार येडा झालाय तू धर घे धर चल निघ.
ताई हाय का जागा? हाय की इथं. म्हणलं जागा भेटते का नाही? किती राहिले तुमचं? थोडंच राहिले. रुपे तू इकडे कशी काय? कपडे धुवायला आले. असं मग धू की इथं कपडे. हा, तू कशी काय इकडं आज? अगं घरी ना आलं पाणी नाही ना आलं मग आले तर कपडे धुवायला. धु मग मी धु येते. खवडी कुठली माराय आली इकडे कपडे धुवायला. काय म्हणली का तू? अगं नाही, म्हटलं गायला थोडीच दिसतात, घे पटकन ओरकून, मग झालं का मी धु येते. हा आवरते की पटकन. बघ जेवण आली का तू? अयो आज एवढी काळजी. डायरेक्ट जेवण झालं का विचारती मला. नाही, कपडे धुवाय जोग लागत आहे ना म्हणून म्हणलं. झालं जेवण माझं. बर कोंबडे, बोल की. माझ्या कानावर एक खबर आले, खरी आहे का? काय आले तुझ्या कानावर? राहू दे बाई, नाही तर वागडायची परत माझ्यावर. ए बाई मी कुणावर पण ओरडत नाही. विचार काय विचारायचंय ते. नाही म्हणजे किरण्या तुला खरंच आवडतोय काय? तुला कोण म्हणलं? म्हणाला कायला पाहिन, माझ गावची पोर आहे ती आणि मला काही दिसत नाही वय. इश्श आता मी ह्याच्यावर काय बोलायचं. अगं बाया बाया, मी काय गडी आहे का काय तवा लाजायला? तुला नाही कळायचं. मी काय दुसऱ्या गावावरून आले का मला ना कळायला? पण हाय ना खरंच. म्हणलं ना इश्श. अगं मग एवढी नाटकं कायला पाहिजे? दडदडीत बोल की, तुमचं जँगाट आहे म्हणून. बरं ऐक, हे आपलं टॉप सिक्रेट बर का. हा, सिक्रेट राहिलंच म्हण आता. काय म्हणली? सिक्रेट राहिलं म्हणजे आपल्या दोघीतच राहिलं आता, याच्या बाहेर कुठं जाणार आहे? राहिलंच पाहिजे. ह्या कानाची खबर त्या कानाला नाही झाली पाहिजे बघ. वय वय, काळजीच नको करू तू. मी कुणाला सांगितलेलं नाही बर का. आता तुझ्या विश्वास आहे म्हणून सांगितले. हा बर, घे लवकर उरकून, मला पण धुवायचेत कपडे. अगं हे चांगलं नाही, इकडं इकडं पेकी. अय कोंबडे, अगं सांग की याला. शैली कुठे? हा परत गेली? हा सायली गेली दुसऱ्या गावाला निघून. नाही नाही, परत पडली. तू ढकलली का? हा? मी नाही ढकलली. तू कोण ढकलली? हा, तू ढकलली का? अरे मी नाही ढकलली. अरे बाब्या तू इथं निघून जा. लय मारी ना, दगडी फेकून फेकून मारीन. जा. अरे कोंबडे, अगं ही सायली कोण आहे? मी नाही. नाही रुपाली. कोंबडे, रुपाली. अगं नाही रुपाली. अगं बघ याला. रुपाली. बाब्या थांब. बाब्या लय मारीन. बाब्या बाब्या घरी जा. घरी जा, मी दगड फेकून मारीन. सायली नाही, घरी जा. बाब्या घरी जा. घरी जा. तुझी सायली नाही ती. घरी जा. बाब्या घरी जा, मी दगड फेकून मारील. घरी घरी जातो का?
बया कोंबडे कोण होता हा? अगं हा येडा बाब्या. येडा? हा. तू ओळखीते बाई त्याला? अगं आमच्याच गावचा आहे तो. अगं मग तो माग लागे सोडून माझ्या कुठं माग लागलेला? अगं त्याला वाटलं की तू सायली आहे म्हणून तुझ्या माग लागला. तू ओळखीते बाई त्याला? अगं हो सांगितलं ना आता आमच्या गावचा आहे म्हणून. आणि ही सायली कोण? सायली कोण? अगं गावात तशा सायली नावाच्या लय पोरी, पण बाब्याची सायली म्हणलं ना अख्खा गाव ओळखीतोय. अशी काय कहाणी त्या सायलीची? कहाणी? अगं साधी सुधी कहाणी नाही, लय मोठी कहाणी आहे. मस्त दुःख दर्द भरी कहाणी आहे. तुला जर आता सांगायला बसले ना तर उद्याचा दिस उजडल. बघ जाऊ दे मग, निवांत सांग, मी घेते कपडे धुवून. हा बाई तुझे कपडे राहिलेत, माझे झालेत. आता येडं परत येईल. चल. माझी सायली कुठे आहे? सायली कुठे? सायली सायली बाबेला केला येडा, ती खाऊन गेली पेढा. सायली कुठे? तुला माहित नाही सायली कुठे? माहित नाही तुला? मैऱ्या, हा. अरे आता पावसाळा सुरू झालाय ना, आपण छत्री घेतलं पाहिजेत. अरे काय त्या छत्रीचा उपयोग? काय रे? अरे छत्री घेऊन गेलो आपण तर पाऊस पडत नाही, आणि ज्या दिवशी नाही नेल त्या दिवशी पक्का पाऊस पडतोय. अरे मग छत्री आपल्या बॅगेतच ठेवून द्यायची ना. अरे पाऊस किस्ता पडू दे, मी छत्रीच नाही नेणार. त्या कुत्र्याला घाल बिस्किट. धर. मी तुला देतो. घेऊ तुला देतो, पण सायली कुठे सांगायचं मला. ए तर सायली कुठे सांग, सायली कुठे सांग, सायली सायली कुठे, सायली कुठे, सायली कुठे, सायली कुठे, सायली कुठे आहे? आणि उद्या आपण कॉलेजला गेलो ना हा. तर सरांना विचारून टाकू नाही का, सर जसं म्हणतील नाही का. सायली कळलं का? हा आणि मग तसं सांग ना, मग कसा विषय होईल, आपण सरांना विचारून केल्यासारखं होईल नाही का. चाल. बाप येता, अरे असं काय पण काय बोलतोय. जा घरी. नाही का, सरांनी सांगितल्याप्रमाणे केलं ना, तू सांग. विषय होईल आपल्याला. सायली कुठे, सायली कुठे, सायली कुठे? हे बाबा जा. अरे आम्हाला नाही माहित. हे धर बिस्किट खा आणि घरी जा. तू घरी जा. नको बिस्किट नको. सायली कुठे सांगा, सायली कुठे? अरे आम्हाला खरंच नाही माहिती. हे बिस्किट घे, बिस्किट घे. मला सांग सायली कुठे? तुम्ही दोघांनी पळवली ना सायलीला? अरे नाही, आम्ही काय तिला पळून येईल. सांगा माझी सायली कुठे, सायली कुठे, सायली कुठे, माझी सायली, माझी सायली. हे बघ, अरे ती ना तिच्या मनाने निघून गेले, तिला कोणा पळून नाही नेले. ती नाही आता परत येणार. कुठे गेली, आम्हाला पण नाही माहित. कुठे गेली? सायली कुठे सांग, सायली कुठे, सायली कुठे? नाही माहित आम्हाला. बाबेदा चल घरी, तुझ्या घरची तुझी वाट बघत असतील. अरे तुला जेव्हा देतो चल. नको, मला आधी सायली आणून द्या. अरे असं येडेवाणी करून काय उपयोग होणार रे, ती नाही येणार परत. अरे सायली कुठे, सायली कुठे, सायली कुठे सांग. बाबा जा, बाबा जा. अरे नाही आम्हाला नाही माहित. तू चल घरी. अरे येड्या नको करू असं. सायली माझी, माझी सायली. बाबेदा अरे रडू नको ना. सायली, सायली, सायली आणा, सायली आणा. सायली, 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 सायली. अरे फिट आली का काही? अरे बघ मग बघ. आता बघतो. नाही. नाही, अरे छत्री डोकलाव, छत्री डोकलाव. हा थांब. साक्षी सायली, सायली, सायली. नाही, मैं रुपी. घाबरू नको, घाबरू नको. सायली नाही. आव्या, ए कोंबडी.
शैली घाबरू नको घाबरू नको रक्त आलं रक्त आलं नाही ए बाब्या हे बघ नाही ऐ आई गो आई गो आव्या ए साक्ष ए हे बघ ना रक्त जास्त येणार नाही सायली रुपे अगं अशी का चालती? अगं लागले पायाला. अगं काय लागले? अगं तो बाब्या नाही का? बाब्या अगं त्याचं नाव नको घेऊ, ती येडे. त्या दिवशी मी कसा दगड उचलला होता त्याला मारायला, तू पण घ्यायचं ना, म्हणजे तुला लागलं नसतं. त्यांनीच मारलं ना. अगं नाही, बाब्यानं नाही मारलं, तो बसला होता तिथं, मीच त्याला घाबरून पळाले आणि पडले मी. आणि मग हे काय लावले पायाला? ते बाब्यानंच लावलंय, काहीतरी पाल्याचं लावलंय त्याच्यावरती. अगं पण ते येडं आहे ना, त्याच्यावर कशाला भरोसा ठेवती, आणि काहीतरी अजून झालं तर? अगं काय नाही, उलट रक्त थांबलंय त्यानं. तूच शहाणी आहे, त्याला येडा नाही म्हणती. अगं अख्खा गाव त्याला येडा म्हणते. जाऊ दे, तुला लागले ना, तुला बसवते तिकडे नेऊन झाडाखाली, तुला पाणी देते प्यायला. अगं कशी काय पडले? जाऊ दे, बस इथं तिथंच बस. अगं रुपे कशाला एवढी पळत होती? आता लागलं ना? अगं मला वाटलं तो हानी तो का काय म्हणून पळाले, आणि त्या दिवशी लागला होता माझ्या माग. ह्या कोंबडीला विचार, हिच्या पण माग लागलेला. अगं हा ना. अगं पण तो काय नाही करत, चांगला आहे तो. हा मला पण वाटतंय. असं कसं चांगलं आहे? अगं त्या दिवशी आहे ना, असं माग पळत होता, सायली म्हणत होता, इतकी भीती वाटली तुला काय सांगू. आणि मला म्हणत होता तुला ढकलू का? मग भीती वाटणार नाही तर काय होणार बरं? अगं तो कसा पण असला ना तर तो दुसऱ्यांना काय नाही करत, तो त्याच्याच धुंदीत असतो. हा ग कोंबडे, आणि असं कोणाबद्दल माहिती न करून घेता येडं म्हणायचं म्हणजे चुकीचं आहे ना. बरोबर आहे तुमचं. अगं त्या दिवशी ना ही मला म्हणली होती की कहाणी सांग बाब्याची. मी मुद्दामच नाही सांगितली. गावातली आहे ना 10 लोक वेगवेगळी गोष्ट सांगतात. एक म्हणतं ते येडच आहे, कधी नीटच होणार नाही. दुसरं म्हणतं ते पैशापायी येडं झाले. तिसरं म्हणतं ते पोरीपायी येडं झाले. माणसाने विश्वास कशावर ठेवायचा? आणि मग मी तुला काय सांगायचं, काहीतरी खोटंच सांगितलं जाईल म्हणून मग मी तुला काही सांगितलंच नाही. खरी कहाणी तर मला पण नाही माहिती. आव्या मला सांग, तुला माहिती असेल ना रे? अगं मला फक्त एवढंच माहिती आहे का त्याला ना कोणत्या तरी पोरीनं धोका दिला म्हणून तो याडावलाय. बाकीची माहिती ना त्याचा मित्र आहे केशदा, त्याला माहित असेल, तो सांगेल आपल्याला. पण आव्या तो केशदा सांगल का आपल्याला कहाणी? ए कोंबडे, तू काय येडी आहे का? अगं ते आपल्याला कसं माहित असणार? त्याला विचारल्याशिवाय कळणार आहे का आपल्याला? अरे तुम्ही पोरं एकमेकांमध्ये फिरता ना, मग म्हणलं तुम्हाला माहिती असेल तो कसा आहे स्वभावाने, सांगल का नाही, म्हणून म्हणलं. मी येडी नाहीये. मग तो काय आमच्या वर्गात होता होय तेव्हा? आम्हाला माहित असायला. लय पुढचं बोलू नका. अगं पण आता कोंबले तो सांगेल आपल्याला माहिती, तो लय चांगला आहे. बरं चला आता. चला. रुपये आता बरं वाटत असेल ना, चाल जरा नीट.